इथं असलेले माझे मामा, माझे भाऊ, माझे काका, इथं जे काही पुरुष मंडळी आहेत, मी सर्वांना हात जोडून विनंती करते की जसे तुम्हाला बहीण भाऊ आहेत तसे आम्हाला सुद्धा आहेत. मुलींनाच एवढा तुम्ही असं प्रकार करत आहे तर मुलींना जन्मच कशाला देता? तुम्ही स्वतःच्याच मुलींसोबत असे कराल तर तुम्हाला किती वाईट वाटेल. जशी तुमची मुलगी तुमच्यासाठी प्रेमाची आहे तसे या सर्वांच्याच मम्मी पप्पांना त्यांची मुलगी प्रेमाचीच असते. त्यामुळे मी तुमची हात जोडून विनंती करते की कोणताच मुलगा असो, कोणताच पुरुष असो किंवा कोणताच काका असो, सगळेच मुली आपल्या मुली, सगळेच मुली आपल्या बहिणी समजून जगा, सगळेच मुली सगळ्यांच्याच मुलींची मदत करा. हा प्रकार कडून आता त्याला एक दिवस करून काय मिळला? फक्त त्याची एका दिवसाची वेळ गेली, पण आता नंतर त्याला असा प्रकार मिळणार आहे का? त्यामुळे सगळ्याच मुलांना, जास्त करून मी मुलांना, पुरुष मंडळींना विनंती करून सांगते की कोणत्याच मुलीसोबत हा प्रकार घडणार नाही. आणि तुम्ही सुद्धा प्रेमाने सगळ्यांसोबत वागाल, सगळ्या मुलींना समजून घ्याल. अरे मुलींचेच अस्तित्व तुम्ही खरं नाही, ते मुलगी आहे म्हणून तुमची शान आहे, मुलगी आहे म्हणून तुमच्या संसाराच्या गाडा बरोबर आहे. तेच नाही राहील तर तुम्ही जीवनात काय कराल? हे तर सगळं लग्न झाल्यावर तुम्हाला तर हे करायचंच आहे. मग आतापासून हे सर्व गोष्टी घडवताच कशाला? आणि इथं व्हिडिओ काढून काही मतलब नाही. तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्वांनी न्याय मिळवा आणि तिला आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे. हा न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे. आणि बोलते आणि सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हा प्रकार दुसऱ्यांदा भंडाऱ्यात घडायलाच नको. कारण आम्ही सुद्धा बाहेर, या भारतात सुद्धा आम्ही बाहेर गाव इथं शिकायला येतो. आम्ही पण आम्हा मुलींना तर कुठेच सेफ्टी नाहीये. तुम्ही मुला कोणाला मारून धमकावाल, कुणाला बोलून धमकावाल, शिवा देऊन धमकावाल. आम्ही मुलींनी काय करावं? आम्हाला काय समजत नाही. तुम्ही जसे वागाल, तुम्ही स्वतःचे भाऊ बहीण असे वागाल तर लोक वागांना विचार नाही करणार. म्हणून हात जोडून विनंती करते की सगळ्या मुली, सगळेच मुली, तुमचे कोणते काकू असेल, मामी, ते तुमचे मावशी, बहीण म्हणूनच जगा, बहीण म्हणूनच त्यांच्यासोबत वावरा. एवढीच मी विनंती करते आणि पुन्हा हा प्रकार असा घडणार नाही आणि तुम्ही घडू देणार नाही अशी अपेक्षा तुमच्याकडून पडते.